नमस्कार बाबारावजी. प्रभाग 34 मधून आपल्याला उमेदवारी मिळाली होती भाजपाकडून आणि आपण निर्वाचित निवडून आलेले आहे. आपला खूप खूप अभिनंदन सर्वात आधी आमच्या चॅनलकडून. पहिल्यांदाच तुम्हाला उमेदवारी मिळाली, पहिल्यांदाच तुम्ही भरघोस मताने निवडून आले. काय सांगाल, काय काय अडचणी गेल्या आपल्याला प्रचार प्रसार करताना आणि लोकांच्या समस्यांना तोंड देताना, काय सांगाल? नमस्कार. पहिल्यांदा प्रभाग 34 मधून जनतेने आम्हाला भरभरून यश दिलं, त्याबद्दल त्यांचा मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आम्ही 4 तारखेपासून पदयात्रा काढली, घरोघरी सर्वांच्या घरोघरी गेलो, पण आम्हाला एवढा प्रतिसाद होता का म्हणजे पूर्ण आशीर्वादच होता. आम्हाला पहिलंच कळलं का आम्ही भरभरून मतांनी निवडून येईल म्हणून. काय सांगाल आता समोर जो आपला पाऊल विजनसाठी काय राहणार आहे? आमचं पाऊल समोर जनतेची सेवा, जे जे कामं उर्वरित राहिलेले ते कामं पूर्ण करण्याची, तसेच आपले गार्डन झालं, दवाखाने, सरकारी दवाखाना झाला, कॉर्पोरेशन शाळा ज्या बंद आहे त्या त्या चालू कशा करण्यात येईल, आणि जे जे गव्हर्नमेंटचे नवीन नवीन जे धोरण येईल ते आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करू. काय आता बहुतेक आपल्याला वाटतं की इथे प्रभागामध्ये काय समस्या राहिलेली आहे ते आपल्याला पूर्ण करायची आहे? समस्या 2014 पासून भारतीय जनता पार्टी आमचं सरकार आलं तेव्हापासून प्रभाग 34 मध्ये बरेच कामं विकासाचे झालेले आहे. उर्वरित जे कामं आहे, जसं आता काही सिमेंट रोड झाले, काही जे आता नाला आहे, नाल्याचे पाणी दुर्गंध येते त्यासाठी दिवाल झालं, त्यानंतर आणि बाकी असे बरेच समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचे प्रयत्न करू. काय वाटते आता जे 4 म्हणजे नगरसेवक आपण आलेले आहात, सर्वांचा वेगवेगळं प्रभार राहणार आहे, सर्वांना वेगवेगळी जिम्मेदारी मिळणार आहे, तर आपली जिम्मेदारी काय असणार, कसे आपण ते पूर्ण करणार? आता तसं आम्ही 4ही जण निवडून आलो, तर 4ही जण म्हणजे प्रभाग 34 मध्ये पूर्ण म्हणजे सोबतच आम्ही काम करू असा हे म्हणजे आम्ही असं म्हणजे असं पक्क झालं नाही आहे, पण तरी प्रयत्न करू. नाही तर आम्हाला असं एक एक वार्ड दिला तर एक एक वार्डाच्या याने आम्ही जसं जसं आम्हाला भारतीय जनता पार्टीचे नियोजन आहे त्या पद्धतीने आम्ही कामं करू. विकास तर सर्वच इथे प्रभागात झालेला आहे. पाण्याचा नळ आहे, वीज आहे, त्याच्यानंतर रस्ते झालेले आहे. आता वेगळं कोणतं आणखी काम आपल्याला वाटते ते नागरिकांना आपल्याला सर्वांगीणच्या विकासासाठी काय कराल? आमच्या इथे काही भाग आरक्षित आहे, तो डम्पिंग भाग आहे, तो सोडण्याचे पूर्ण प्रयत्न करू. आणि गार्डन झाले, मुलांच्या खेळण्यासाठी मैदान आणि बरेच असे आहे ते आम्ही करण्याचे काम करू. जनतेसाठी आपण आता काय नवीन विचार केलेला आहे, कशा करायचा आहे आणि समोर वाढायचं आहे, काय सांगा? जनतेचे बस आम्हाला पूर्ण जनतेची सेवाच करायची आहे. जनतेच्या घरापर्यंत जाऊन जे जे समस्या असेल त्या पूर्ण करण्याचे प्रयत्न आम्ही करू. आपण जिंकले आहात, आपण हा श्रेय कोणाला देतात? हे आमच्या प्रभाग 34चे जनता आहे, त्यांनी मला जे आम्हाला पूर्ण भरभरून मत दिलं आहे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. तसेच मला पक्षाने जसे आमचे नेते नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस, आमचे दक्षिण आमदार मोहनजी मते यांचं तर पूर्ण आम्ही आभार मानतो मला तिकीट दिल्याबद्दल, आणि मी जनतेची सेवा करत राहील. काय सांगाल आपल्या प्रभागातल्या जनतेला, काय एक आपण आपला जिंकल्यानंतर आपला संदेश राहील? संदेश जनतेला हेच राहील का जनतेने ज्याप्रमाणे मला भरभरून मतं दिले आहे तसंच मी जनतेची सेवा करण्यात काही कसुरी ठेवणार नाही. आपल्याला काय वाटते, असे विरोधकांनी खूप काही असे ताशेर मांडले होते, खूप काही अशी रचना केली होती हरवण्यासाठी, पण विरोधकांचं काही चाललं नाही, याच्यावर विरोधकावर आपण काय बोलाल? नाही, विरोधक काहीच बोलू शकत नाही, कारण जनतेचा आम्हाला आशीर्वाद होता. आणि मी 35 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता असतानाही पण मी जनतेची सेवा करत राहिलो, त्याचं फळ मला आता मिळालं. विरोधावर काही तासरे ओढत नाही.